नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एका मार्टमध्ये आले होते आणि इथे मला हळदी कुंकवासाठी खूपच सुंदर आणि उपयोगी वाणाच्या वस्तू पाहायला मिळाल्या। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या एक एक करून दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मला खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की मार्ट कोणता आहे ते पण सांगत जा। ज्यांनी मला कमेंट केली त्यांचं मी खूप मनापासून आभारी आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी हा मार्ट कोणता आहे, कुठे आहे ते सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं वाण आहे टी स्ट्रेनर, ज्याची किंमत आहे 199 ला तब्बल 12 पीस। त्यामुळे एका स्ट्रेनरची किंमत 16 ते 17 रुपयापर्यंत पडते। हे टी स्ट्रेनर नॉर्मल टी स्ट्रेनरपेक्षा वेगळी आहे, कारण याला आलं खिसण्यासाठी खिसणीसुद्धा दिलेली आहे। चहामध्ये टाकण्यासाठी आपण इथेच खिसणीचा यूज करून आलं टाकून चहा बनवू शकतो, त्यामुळे हे योग्य वाण ठरू शकतं। दुसरं वाण म्हणजे हे आहे सॉल्ट डिस्पेन्सर, म्हणजेच मिठाचा डबा। पुष्कळ घरांमध्ये जेवत असताना मिठाचा यूज केला जातो, तेव्हा हे वापरण्यासाठी अगदी उपयुक्त आणि दिसायलाही खूप प्रोफेशनल असं दिसतं। ज्याची किंमत आहे 18 रुपये, देण्यास अगदी उपयुक्त। तिसरं वाण बघत असताना माझी नजर या ऑइलिंग ब्रशकडे गेली, जे की दिसण्यास खूपच छान आणि कलरफुल असे होते। ज्याची किंमत 26 रुपयाला एक अशी पडत होती। दिसायलाही आकर्षक आणि देण्यासही एक अगदी वेगळं असं वाण। हे वाण खूप कमी लोकांनी दिलं असेल। चौथं वाण म्हणजे हा प्लॅस्टिकचा कंटेनर, जो की 29 रुपयाला एक असा पडत होता। घरगुती वापरासाठी हा एक परफेक्ट वाण ठरू शकतो। आता हे स्टँडच बघा, किती वेगळं असं दिसतं आहे। देण्यासही अगदी वेगळं काहीतरी वाण ठरू शकतं। 35 रुपयाला एक पीस असं पडतं। याचा वापर तुम्ही पेन स्टँड म्हणूनही करू शकता, किंवा बाथरूममध्ये आपले ब्रशेस वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता, किंवा आपले चम्मच वगैरे किचनमध्ये ठेवण्यासाठी खूप सारे युजेसमध्ये तुम्ही हे आणू शकता। आता हा एकदम प्रोफेशनल असा मग आहे, ज्याची किंमत 59 रुपयाला आहे, पण ऑफरमध्ये आपल्याला 39 रुपयाला एक अशी पडते। दिसायलाही खूपच डिसेंट असा मग आहे। वाणास देण्यास अगदी उपयुक्त ठरू शकतो। वाणाच्या वस्तू बघत असताना मला असं वेगळं काहीतरी वाण हवं होतं, जे कमी बजेटमध्ये पण देण्यासही खूप आकर्षित असं हवं होतं। ते बघत असताना माझी नजर गेली या रोलिंगवर। याला काय म्हणतात मला माहीत नाही, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। जे की शंकरपाळे बनवायला खूप कामी येऊ शकतं। हे वाण तर कोणीच आजपर्यंत दिलेलं नसेल, किंवा कोणाच्या डोक्यातही आलेला नसेल। याची प्राईस 29 रुपयाला होती। देण्यास परफेक्ट, वेगळं काहीतरी आणि युनिक असा आयटम होता। हळदी कुंकवाला देण्यासाठी पुढचं वाण ठरू शकतं हा पापडाचा चिमटा, ज्याची किंमत आहे 25 रुपयाला। हा वाण देण्यासाठी एक उपयुक्त असा ठरू शकतो। इथे व्हाईट बोलची एक लाईनच लागलेली होती, ज्याची किंमत 18 रुपयाला होती, अगदी रिझनेबल प्राईजमध्ये। वाणास देण्यासाठी हेही एक पर्याय ठरू शकतो। मैत्रिणींनो, इथे खूप साऱ्या प्रकारचे डबे होते, परंतु खूप कॉस्टली असल्यामुळे मी ते कव्हर केले नाहीत। मला त्यामध्येच हा एक हेअर कॉम्ब दिसला, ज्याची किंमत 30 रुपयाला होती। अगदी फॅन्सी असा कॉम्ब होता, देण्यास खूप उपयुक्त ठरू शकतो। त्यामध्येच खूप साऱ्या व्हरायटी होत्या, पण त्यांची प्राईस खूप कॉस्टली असल्यामुळे मी तेही काही कव्हर केलेले नाही। आता हेच बघा ना, हा आहे पावडरचा डबा, ज्याची किंमत 30 रुपयाला आहे। हेही तुम्ही हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यास उपयुक्त पर्याय ठरू शकतो। हेच बघत असताना माझी नजर गेली ह्या साबण ठेवण्याच्या भांड्याकडे, ज्याला सोप केस असंही म्हणतात। त्याची प्राईस होती 45 रुपये। ज्यांचं बजेट थोडं जास्त आहे त्यांना देण्यासाठी हे उपयुक्त पर्याय ठरू शकतो। हे बघा, इथे खूप साऱ्या प्रकारचे डबे होते, परंतु ते कॉस्टली असल्यामुळे मैत्रिणींनो मी ते कव्हर केलेले नाही आहे। आता हे बघा, अगरबत्ती स्टँड 249 रुपयाला 12, म्हणजे हेही तुम्हाला 20 ते 21 रुपयापर्यंत पडेल। ज्यांचं बजेट 50 रुपयापर्यंत असेल त्यांच्यासाठी आहे हे पुढचं वाण। ही आहे सिल्वर प्लेट, दिसायलाही खूपच आकर्षित आणि कोणत्याही पूजेसाठी यूज होणारी अशी ही प्लेट होती।
ज्याची प्राईस 49 रुपये होती. हे आहे गोल्डन करंडा, ज्याची प्राईस 39 रुपयाला एक अशी पडत होती, पण दिसण्यास आणि डिझाईन खूपच आकर्षित. हा आहे सिल्वर दिया, याची प्राईस 149ला 12, म्हणजेच एक तुम्हाला 12 ते 13 रुपयापर्यंतच पडत होता. ज्यांचं बजेट खूप कमी आहे त्यांच्यासाठी ते परफेक्ट वाण ठरू शकतं. ज्यांना हळदी कुंकवामध्ये काही फॅन्सी आयटम द्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे हे सॉल्ट डिस्पेन्सर. दिसायला खूपच युनिक, ज्याची प्राईस आहे 35 रुपये. याचा लूकसुद्धा बघा खूप रिच असा येतो, त्यामुळे देण्यासाठी हे परफेक्ट ठरू शकतं. हे बघा मैत्रिणींनो, याआधीसुद्धा मी हे वाण दाखवलं होतं सॉल्ट डिस्पेन्सर म्हणून, ज्याची प्राईस 18 रुपये होती. तर त्याच्यामध्ये मीठ कसं भरायचं, तर हे बघा अशा पद्धतीने वरतून फक्त ओपन करायचं. मीठ भरल्यानंतर त्याला खालच्या साईडने ऑफ आणि ऑन असं बटन आहे, तिथून आपण त्याचा यूज करू शकतो. आता ह्या वाट्याच बघा, ह्या स्टीलच्या वाट्यासुद्धा खूप यूजफुल आहे, ज्याची प्राईस पडत होती 29 रुपयाला एक अशी. आता ह्याच बघा कलरफुल फायबरच्या प्लेट, ज्यांची प्राईस 35 रुपयाला एक, देण्यासही अगदी डिसेंट. आता हा डबाच बघा ना, हा डबा तुम्ही मसाल्याला म्हणूनही यूज करू शकता किंवा रांगोळीसाठी सुद्धा यूज करू शकता. खूप टिकाऊ आणि मजबूत असा डबा होता, ज्याची प्राईस 49 रुपयाला होती. यामध्ये चम्मचही होता. ज्यांचा बजेट 50पर्यंतचा आहे त्यांच्यासाठी हे एक उपयुक्त वाण ठरू शकतं मैत्रिणींनो. आता हे बाऊल बघा, रिच लुक देणारे हे बाऊल, यांची प्राईस पडत होती 135ला 6 पीस, म्हणजेच एका पीसची किंमत 22 ते 23 रुपयापर्यंत. जॉयफुल कंपनीचे बाऊल वाणास देण्यास उपयुक्त ठरू शकता. हे बघत असताना माझी नजर गेली या कंटेनरकडे, जे की खूप दिसायला मजबूत आणि टिकाऊ दिसत होते. 149ला तब्बल 3 डब्बे, ज्यांची प्राईस 50पर्यंत आहे. ज्यांचा बजेट 50पर्यंतचा आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट वाण ठरू शकतं. हे आहे शेवटचं आपलं वाण, जे आहे काचेचं बाऊल, ज्याची प्राईस पडत होती 30 रुपयाला. ज्यांना काचेच्या वस्तू वाण म्हणून द्यायच्या असतील त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट पर्याय. मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे हे मार्ट कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे आणि या मार्टचं नाव काय आहे हे सर्व जाणून घेण्याची. तर ह्या मार्टचं नाव आहे पोंटा मार्ट, जे की पुण्यामध्ये हडपसरपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर केशवनगर म्हणून एरिया आहे, तिथला हा पोंटा मार्ट आहे. तुमच्या जवळपासच्या एरियात हा मार्ट असेल तर तुम्हालासुद्धा ह्या वस्तू मिळून जातील. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा तेही नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.